गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज थोडंसं स्पेशल डे आहे आणि अनप्लॅन्ड होतं हे सगळं. आजचा जो व्लॉग असणार आहे तो बिकॉज आज मी सकाळी उठली तेव्हा मी इंस्टाग्राम जस्ट रँडमली चेक करत होती बेडवर, तेव्हा मला दिसलं की भाऊजी आले आहेत आमचे मुंबईमध्ये. सो मी खूप सरप्राईज आम्ही सगळे झालेलो. थोडंसं माहीत होतं की ते येणार आहेत बट ते कोणाला डेट सांगत नव्हते की मी एक्झॅक्टली कधी येणार आहे. तर मी आज सकाळी त्यांनी बाय मिस्टेकली इंस्टाग्रामवर पोस्ट केलं त्यांचं एअरपोर्टचं स्टोरी. सो मला कळलं आणि मी फटाफट मम्मीला फोन करून सांगितलं आहे की भाऊजी आता ऑलरेडी मुंबईमध्ये येतील नेक्स्ट 1 to 2 आवर्समध्ये. आणि आम्ही दोघांनी पण डिसाईड केलं की त्यांना भेटायला जायसाठी म्हणून. तर आम्ही आता निघालो आहे ठाण्यावरून घरी जायला. पप्पा पण आज घरीच आहेत. सो आम्ही सगळेच आज घरी असणार आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द व्लॉग टिल दी एंड. ओके. आणि तुम्हाला बघायला भेटेल की आज आमच्या भाऊजींचं परत एकदा आम्ही वेलकम कसं करतो. आय डोंट नो वेदर ते घरी आले असतील की नाही बिकॉज मी कॉल नाही केला आहे त्यांना आणि मम्मीला पण मी कॉल नाही केला आहे. आम्ही दोघांनी सांगितलं नाही की आम्ही आज घरी येणार आहे. बट आम्ही पण असं डिसाईड केलं की चल आपण पण जाऊन सरप्राईज करूया त्यांना. सो त्यासाठी आम्ही निघालो आहे घरी. सो आमच्याशी कनेक्टेड राहा आणि व्लॉग एंडपर्यंत बघा. सो भावाला भेटायला निघाले ते आज. भावाने काय सांगितलेलं नाही अजून बट मी सांगून टाकलं. सारखे विचारत होते कधी येणार आहे कधी येणार आहे. त्यांचं इंस्टाग्राम डिलीट केल्यापासून काय इंस्टाग्राम डिलीट केल्यामुळे मला काय अपडेट नाही. मी अपडेट देते इंस्टाच्या काय काय असतील त्या. इंस्टाग्रामचा रिसेंटली खूप ओव्हर यूज चाललेला आणि सगळा टाईम इंस्टाग्राममध्ये जास्ती वेस्ट होत होता. म्हणून मी त्यांना सांगितलं की थोडा दिवस इंस्टाग्राम डिलीट करून स्वतःवर पण टाईम स्पेंड करायला, स्वतः वर्कआउट करायला, स्वतःच्या हेल्थवर बॉडीवर लक्ष द्यायला. तर त्यामुळे थोडा दिवस इंस्टाग्राम डिलीटेड आहे. मग थोडा टाईम भेटतो आहे आता स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, बॉडीसाठी, स्वतःच्या हॉबीजसाठी. चांगला वर्कआउट झाला आहे रोज सकाळी उठून. नाही तर सकाळी उठल्यापासून 1 तास तर इंस्टाग्राम बघण्यातच वेस्ट व्हायचा. सो ज्यांना स्वतःवर कंट्रोल नाही त्यांनी हे करावं की ते सरळ सरळ इंस्टाग्राम डिलीट करावं आणि त्यामुळे कसा टाईम भेटतो स्वतःचा आणि बाकी सगळ्या गोष्टी करायचं लक्षात राहतात. नाही तर त्यांना काही सुचतच नाही काय काय चाललंय कसं काय. 4 वेळा हाक मारल्यावर एकदा आवाज येतो. जबरदस्त टाइम मिळतो यार. खूप टाइम भेटतो ना. इंस्टाग्राम बंद केलं तेव्हापासून असं वाटतं अरे वा काय टाइम आहे. आधी वाटायचं माझ्याकडे टाईमच नाही, मी कधी कोणाला फोन करू कसं काय करू मला माहित नाही. कारण लक्षातच नाही राहत. आपण एवढं इन्व्हॉल्व होऊन जातो फोनमध्ये बट काय सुचत नाही कोण आहे कोण नाही, काय चाललंय, जेवलो का, खाल्लं का, काय केलं का, काय सुचायचं नाही. बट ना असं वाटतं नाही बिझी, खूप बिझी असल्यासारखं वाटतं आणि डोकं दुखतं वेगळं, डोळ्यावर स्ट्रेन पडतो. तर आता आम्ही पोचत आहे आता थोड्याच वेळात आमच्या घरी भाऊजींना भेटायला. हॅलो, काय म्हणताय तुम्ही? मच्छीचा वास येतो यार. काय म्हणताय? ह्यांनी मला बिना बनवता मच्छी बनवली आहे त्यामुळे वास काढत मी आले इकडे. काय पप्पा? हा, भाऊजीसाठी बनवलंय. आज आजोबांचं जेवण होतं आमच्या. कधी आले भाऊजी? काय आणलंय? तुला कसं कळलं? पाहिजे होती ना त्यांना. मी दोघांना पण घेणार. मी तोपर्यंत दादाने घेतली. मी यांना मगाशीच म्हणलं चुकल्या पण मागितलं जर घेऊन याच्या सोनाला.
कशी आहे? आवडली का? या त्या कानात पुल करा नुसतं ते दोन्ही साईड. कोणत्या बाजूने घालायची? घातली की पहिल्यांदा लालच होतो. मग मी आता घालून बघितली ना त्याला घेताना, माझा पण कान लाल झाला. बघू. ब्लिंक ब्लिंक ब्लिंक. बघा. ब्लिंक 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 ब्लिंक. इथं पण एक घेऊया. पोरगी बनवा. ब्लिंकिटला पाठवूया याला मग. थँक्यू. तर आज आहे डे 2. हा ब्लॉग कंटिन्यू करते मी, कारण काल भाऊजींना भेटल्यानंतर आम्ही घरी आलो आणि जास्त काही केलं नाही म्हणून ते शूट नव्हतं केलं. तर आज आम्ही सकाळी मम्मीचा फोन आलेला की मामीची थोडी तब्येत बरी नाही आहे माझ्या, तर ते लोक येणार होते तिला भेटायला. सो मी पण आज जाणारच होते तिला भेटायला. तर म्हणून मग मम्मी बोलली चल आपण एकसाथ जाऊया. तर त्यासाठी म्हणून ते लोक निघाले आहेत तिकडून आणि आता दोघे पण निघालो आहे मामीला बघायला. तिची एक छोटीशी सर्जरी झालेली, तर त्यासाठी तिला बघायला जायचं आहे. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं आहे की कुठे टेंबी नाकाच्या देवीला जायला, इकडे ठाण्याच्या, कारण आजपासून नवरात्री सुरू झालेली आहे. बट लेट्स सी की तिथे जाता येतं आहे की नाही आता, कारण की ऑलरेडी किती वाजलेले आहेत आता? 2 वाजलेले आहेत. आणि तिकडून आता इकडून ठाण्यावरून म्हणजे मामाच्या घरून मग पुढे जायला किती वेळ होतो आहे ते माहीत नाही एक्झॅक्टली. तर बघूया जायचं तर असं ते कपडे वगैरे घालून आलेले आहे मी देवीला जायच्या हिशोबाने. बट सांगता येत नाही की जायला भेटेलच की नाही. सो चला माझ्याबरोबर आज आपण नवीन डेची बिगिनिंग करूया. आणि प्रतीक पण आहे आज माझ्याबरोबर. हॅलो एव्हरीवन. नवरात्री चालू झाल्यामुळे प्रतीक थोडा जास्त दिसेल माझ्याबरोबर, कारण की जसं नवरात्रीमध्ये लोक नॉनव्हेज कमी खातात आणि आमचं रेस्टॉरंट बिझनेस असल्यामुळे नॉनव्हेज आमचं जास्ती आहे रेस्टॉरंटमध्ये. सो प्रतीक थोडा फ्री असेल आय थिंक सो. नसलो तर चांगलं आहे. नसला तर चांगलाच आहे. तेच तर मी तर नाही असं प्रे करणार की तो फ्री असावा कधी माझ्याबरोबर. तर चला. आणि काल जसं तुम्ही बघितलं की भाऊजींना त्यांचं गिफ्ट खूप आवडलेलं. आम्ही खूप आधीच प्लॅन केलेलं की त्यांना खूप दिवसापासून पाहिजे होतं की त्यांना बाली घ्यायची होती कानात, आणि ते बोललेले की घेणार आहे. तर आम्ही दोघांनी ठरवलेलं की त्यांना द्यायची. म्हणून ते ज्या दिवशी मला सकाळी काल जेव्हा कळालं की ते आले आहेत त्या दिवशी मग आम्ही दोघांनी डिसाईड केलं की आपण त्यांना भेटायला जायचं आणि त्यांना घेऊन जायचे गिफ्ट बाली. सो आम्ही ते घेतलं आणि त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांना खूप आवडलं. सो आम्ही खूप हॅपी आहे. का तू माझ्यासारखा सेम ड्रेस घातलास? आज पिवळा ड्रेस घालायचा. माझ्याकडे पिवळा ड्रेसच नव्हता. आज पिवळा ड्रेस घालायचा. सो आज टाईमवर पोचलोय आम्ही. कुठे जागाच नव्हती लावायला गाडी. आज पहिल्यांदा टाईमवर पोचलोय ना आम्ही. तुम्ही आधी होते म्हणजे आमच्या अगोदर. हो, तरी आम्ही डिझेल भरून आलो. काहीच तर आता आम्ही मामीला भेटून आलेलो आहे आणि आमच्या पप्पाने नाही बोलले जायला कारण त्यांना लाईनमध्ये लागायला आवडत नाही. म्हणून आमचा मंदिरचा प्लॅन कॅन्सल झालाय. मम्मी बिचारी. चल ना काय पप्पा. अरे चल ना, राहू दे ना, एक दिवसाने काय फरक पडतो. हो रिक्षा पकडून जावा आणि या पालिकेत जवळ थांबतो आरामात. तुम्ही माझ्या घरी जावा ना मग एसी लावून झोपा. नाही एका तासात याल ना. बघितलंच नाही तर मला कसं करणार ना. ठीक आहे ना. नाही बाबा, आम्ही नाही जातो. तर आता आम्ही निघून आलो आहे मामाच्या घरून आणि
जाणार होतो ॲज आय टोल्ड यू, बट कॅन्सल झालं कारण पप्पानी नाही बोललं, कारण पप्पाला लाईटमध्ये उभं राहायला आवडत नाही आणि ते बोले खूप गर्दी असेल, तर म्हणून आम्ही मग गेलो नाही टेंबी नाक्याच्या देवीला. आणि आम्ही आता निघालो घरी, ऑलमोस्ट पोचलो आहे. मार्केटमध्ये थोडंसं प्रतीक फ्रूट्स घेतो आहे आणि भाजी घ्यायची होती कारण घरी काहीच नव्हतं, तर त्यासाठी म्हणून प्रतीक आता घ्यायला खाली उतरला आहे. मला खूप कंटाळा आला म्हणून मी उतरली नाही, तो घेऊन येईल. घेतली बाबा तुझी फळं घे. एवढा वेळ काय फळं बनवत होतास काय? नाही वेळ लागतो ना, का फळं घ्यायला वेळ लागतो का? चेकिंग करून घ्यायची असतात. घेतली का चांगली? आता खाऊन बघ, मला नाही माहिती. पहिल्यांदा घेतली. भाजी पण घ्यायची होती यार. उतरायला लागतं त्यासाठी गाडीतनं खाली. मला बोललंय कंटाळा आलाय आता. मग आता घरीच आहे. भाजी काय मला बनवायची? नाही समजत भाजीतलं काय. थांबवलं असतं सांगितलं असतं की फुलं घ्यायची होती देवाची. पण झाली फुलवाली. होतीत की तिकडे कोपऱ्यात आहेत, कोपऱ्यातल्या दुकानात आहेत. तर हा व्लॉग मी इकडे सेंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे सेफ.